वाघेरे आणि बाला गोईरे. सलामीचा गोलंदाज देखील सज्ज होतोय. अंकुश अंकुश गुप्ता तू सचिन. पंचांना विनंती असेल गती द्यायची आपण सामन्याला. सलामीचा चेंडू असेल. गोलंदाज सज्ज होतोय. अंकुश गुप्ता वेगवान मारा करणारा गोलंदाज. अंकुश टू सचिन. सलामीचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी झाली. त्यावर मिसफिल्ड. संघाचं खातं मात्र ओपन धाव धावसंख्या 1 न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं विपुल इलेव्हन वाडा संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमा झाली. संघाचं खातं ओपन झालं. ती धावसंख्या 1 न. यावेळेस नवीन फलंदाज जाईल. स्ट्राईक एंडला बाला. अंकुश गुप्ता तू बाला गोईरे. अंकुश टू बाला. अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते विपुल इलेव्हन वाडा संघाकडनं. ते अंकुश गुप्ता यांच्या येणारा दुसरा चेंडू असेल षटकातील. अंकुश टू बाला. यावेळेस सुरेख चेंडू तितकाच देखना फटका. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. एक सोप्पा झेल टिपला जाईल. पहिल्या विकेटचा पतन होईल. पहिला झटका बसेल बेलवड संघाला. तो बाला गोहिरे यांच्या रूपानं. दुसऱ्या चेंडूवरती मोठा झटका बसतोय बेलवड संघाला. संघाला बाला गोरे यांच्या रूपानं. मग झेल आउट जर झाला तर नवीन फलंदाज स्ट्राईकला केलेली याची देखील नोंद घ्यायची आपण. नवीन फलंदाज येतोय सुनील. सुनील खरपडे. अंकुश गुप्ता तू सुनील खरपडे. षटकातील तिसरा चेंडू असेल. भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते अंकुश गुप्ता. यावेळेस तितकाच ताकदवार फटका. फटका फसतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. यस बॅक टू बॅक दुसरा झटका दिला जाईल बेलवड संघाला. तो सुनील याच्या रूपानं. सुनील खरपडेला देखील डगावच्या आसऱ्याला परतावा लागेल. सलग 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले जातात बेलवड संघाचे. मोठा झटका दिला जातोय बेलवड संघाला. चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 मोठे झटके दिले जातात बेलवड संघाला. यावेळेस नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. मयूर गोहिरे. चौथा चेंडू असेल षटकातील. गोलंदाज अंकुश गुप्ता यांचा. अंकुश टू मयूर. यावेळेस सुरेख चेंडू कार्पेट साने खेळून काढला जातोय. चेंडू वेध गेली सीमा रेषा जाणे होईल सीमा पार चौकार. धावफलक 4 न पुढे लोटलं जाईल. 2 गडी बाद 5 या धावसंख्येवरती. त्याने मोठा फटका आला मयूर गोहिरे यांच्या बॅटमधनं. चेंडू सरेल जाऊन पोहोचला सीमा रेषा पार चौकारासाठी. यावेळेस पुन्हा एकदा अंकुश गुप्ता सज्ज होईल. यावेळेस प्रतिम चेंडूची हाताळणी झाली. पंचांकडे अपील केली जाते. यस मयूर गोहिला देखील तंबूत परतावा लागेल डगआउटच्या आसऱ्याला. एका पाठीमागे एक झटके दिले जातात बेलवड संघाला. प्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल अंकुश गुप्ता यांच्याकडनं.
नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विकी पठारे. 5 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 3 गडी बाद झाले. धावफलकावर धावा लागल्या जातील त्या केवळ 5. 3 गडी बाद 5. यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विकी पठारे. शेवटचा चेंडू असेल षटकातील अंकुश गुप्ता यांचा. अंकुश टू विकी पठारे. वेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली, चुकी झाली यष्टीरक्षकाकडनं. त्यानंतर चेंडूने वेध घेतला सीमारेषेचा. सीमारेषा पार चौकार. पंचांचा इशारा येतो शतक समाप्तीचा. चौकारानंतर धावफलक 4 ने पुढे लोटलं जाईल. 3 गडी बाद 9 या धावसंख्येनं. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 3 गडी बाद 9 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज येतोय दर्पण. दर्पण फोडसे. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक. पुन्हा एकदा बदल केले जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक दर्शन फोडसे. दर्शन टू सचिन. सुरुवात होईल पुन्हा एकदा सामन्याला. दुसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू असेल दर्शन फोडसे टू सचिन. यावेळेस सुरेख चेंडू हलक्या त्याने खिलून काढला जातोय. त्यावर तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. धावफलक 1 ने पुढे लोटलं जाईल ते 10 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख फटका. चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा. अगदी सीमारेषा लगत अडवलं जाईल. त्यावर एकच धाव आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागते. धावफलक 1 ने पुढे लोटलं जाईल 11 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 11. पुनर्ष एकदा तिसरा चेंडू. दर्शन टू सचिन. पुनर्ष एकदा दर्पण सज्ज होतोय. दर्पण टू सचिन. यावेळेस सुरेख चेंडू तितक्यात सुरेखरित्या किरून काढला जातोय. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख होतोय. परंतु दुसरी धावण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडेल. धावफलक 2 पुढे लोटलं जाईल. 3 गडी बाद 13 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल दर्पण पोडसे यांची. पुनर्च एकदा गोलंदाज सज्ज होईल दर्पण. दर्पण टू सचिन. सलामीला आलाय फलंदाज. परंतु आता देखील एक देखील मोठा फटका मारला नाही या फलंदाजाने. यावेळेस पुन्हा पुढचा चेंडू. मात्र अप्रतिम चेंडूची हाताळणी झाली. निर्धापणात सांगता होईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावा घेतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धापणात सांगता होईल चेंडूची. जखडून ठेवलं जाते. दोन्ही फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि केवळ 4च धावा खर्च केल्या जातात गोलंदाज दर्पण यांच्या रूपानं. पुनर्ष एकदा दर्पण. दर्पण टू सचिन. यावेळेस मोठा फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षण तैनात. त्यावर दुसरी धावचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडेल. धावफलक 2 ने पुढे लोटलं जाईल. ती 15 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 15. शेवटचा चेंडू.
या चेंडूवरती जर मोठा फटका तर नक्कीच धाव फुलक झपाट्याने पुढे लुटलं जाईल. दर्पण टू सचिन. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस अप्रतिम चेंडूच्या हाताळणी झाली. भन्नाट वेगाने चेंडू हाताळला जातोय. पंचांचा इशारा येतोय शतक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय 3 गडी बाद 15 या धावसंख्येवरती. यावेळेस शेवटचं शतक असेल. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 6 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. त्याला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शेवटचं शतक असेल. गोलंदाज येतोय साईराज. साईराज टू विकी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील या 2 फलंदाजांकडनं. की धावा रोखतोय गोलंदाज साईराज. विनंती असेल पंचांना थोडी गती द्यायची आपण सामन्याला. साईराज टू विकी. विकी पठारे. साईराज जाधव. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी. बॅट चिक्काडा घेऊन चेंडू विसावा घेतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चौथ्या विकेटचं पतन होईल. चौथा झटका बसेल तो बेलवड संघाला विकी याच्या रूपानं. जित खरपडे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सन्माननीय पाहुण्यांचा देखील शुभ आगमन होतोय. सन्माननीय कृपेशजी खापरे साहेब, त्याचप्रमाणे संकेतजी खापरे साहेब. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस पुन्हा एकदा साईराज जाधव सज्ज होतील. साईराज टू रणजित. चला पंच गती द्यायची सामन्याला. षटकातील दुसरा चेंडू असेल. गोलंदाज सज्ज होतोय साईराज. साईराज टू रणजित खरपडे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल उडतोय तितकाच सुरेख झेल टिपला जाईल. बॅक टू बॅक दुसरा झटका दिला जातोय बेलवड संघाला. 5वा झटका बसेल तो रणजित खरपडे यांच्या रूपानं. शेवटचं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूवरती 2 गडी सलग बाद होतात. यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर. साईराज जाधव टू मयूर. येणारा तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. निर्धावपणात सांगता येईल चेंडूची. कुठल्याही प्रकारची धाव जमा होत नाहीये. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल साईराज जाधव यांच्याकडनं. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले त्यांनी. 3 चेंडू मागे 2 गडी बाद केलेत. यावेळेस चौथा चेंडू. पुन्हा एकदा साईराज जाधव सज्ज होईल. साईराज टू मयूर. यावेळेस बऱ्याच उशिराने मोठा फटका मारला जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. षटकारानं मात्र धाव फलक पुढे लोटलं जाईल. 5 गडी बाद 21 या धावसंख्येवरती.
साईराज टू मयूर. पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी हलक्या त्याने चेंडू खेळून काढला जातोय. त्यावर एक धाव कन्वर्ट केली जाईल. धावफलक एक पुढे लोटलं जाईल. ते 22 या धावसंख्येवरती. 5 बाद 22. नक्कीच शेवटचा चेंडू असेल षटकातील. साईराज टू सचिन. यावेळेस भन्नाट वेगाने चेंडू हाताळला जातोय. पंचांचा इशारा येईल शतक समाप्तीचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातील त्या केवळ 22. 5 गडी बाद 22. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावांचं लक्ष असेल. विपुल 11 वाडा संघाला. विनंती असेल बेलवड संघाला पण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. उतने संघाचा कर्णधार आणि दुपारीपाडा संघाचा कर्णधार पण टॉच बॉक्स मध्ये यायचे. उतने संघाचा कर्णधार आणि दुपारीपाडा संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचे आपण. विनंती असेल बेलवड संघाला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे 18 चेंडू 23 धावा. उतने संघाचा कर्णधार आणि दुपारीपाडा संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचंय आपण. विनंती असेल बेलवड संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 चेंडू 23 धावा. तर सलामीची जोडी आली मैदानात. विपुल आणि रुपेश लोखंडे आणि विपुल पाटील. उतने संघाचा कर्णधार आणि दुपारवाडा संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचंय आपण. गोलंदाज देखील सज्ज होतोय मयूर. चला विनंती असेल थोडी गती द्यायची आपण सामन्याला. 18 चेंडू 23 धावा. सलामीला फलंदाज असेल विपुल पाटील आणि रुपेश लोखंडे. उतने संघाचा कर्णधार विनंती असेल आपल्याला. दुपारी वेळा संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. विनंती असेल पंचांना गती द्यायची सामन्याला आपण. येणारे 18 चेंडू 23 धावा. सलामीचा गोलंदाज सज्ज होतोय मयूर टू विपुल पाटील. मयूर गोहिरले टू विपुल पाटील. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला जातोय. निर्धावपणात सांगता येईल पहिल्या चेंडूची. उतने संघाचा कर्णधार यावेळेस दुसऱ्या चेंडूवरती हल्ला केला जातोय. चेंडू निघून येईल. समालोचन कक्षाला दिली सलामी. सीमारेषा पार षटकार.
त्याला विपुल पाटील यांच्या बॅटमधून चेंडू सरळ पाठवून दिला, समालोचन कक्षाला दिली सलामी. धावफलकावर धावा लागल्या जातील त्या 6. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू मयूर टू विपुल. यावेळेस स्लोवर चेंडूच्या हाताळणी फसवा चेंडू होता, परंतु चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. त्यावर एक धाव पण कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि गडी बाद. नक्कीच विचार करायला भाग पडला असेल विपुल पाटील याला, की ह्या धावेची आवश्यकता होती का. कारण पहिली धाव आपण अगदी सहजरित्या पूर्ण केली, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्न आणि मोठा झटका बसलाय तो वाडा संघाला, विपुल 11 वाडा संघाला, तो विपुल यांच्या रूपानं. उतने संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचंय आपण. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, गणेश गायकवाड. मयूर टू गणेश. येणारा पुढचा चेंडू असेल, नक्कीच चौथा चेंडू असेल. पहिल्या चेंडूचा विचार करायला तर निर्धापनात सांगता झाली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय तो विपुल. पण 7 धावा जमा झाल्या धाव फलकावरती, एक गडी बाद 7. पुन्हा एकदा मयूर सज्ज होईल, मयूर टू गणेश. येणारा चौथा चेंडू. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली, निर्धापनात पुन्हा एकदा सांगता होईल चेंडूची. धावफलक रोखलं जाईल, ते केवळ 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मयूर सज्ज होईल, मयूर टू गणेश. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा गती कमी केली जाते चेंडूच्या पाठची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल, बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव निघतोय. रोखलं जातंय, फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाही. तो गोलंदाज मयूर गोहिल यांच्याकडनं. शेवटचा चेंडू असेल, मयूर टू गणेश. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झालीये. फेक देखील तिकडे चांगली होती, परंतु चुकी केली यष्टीरक्षकाने. त्यावर 2 धावा पळून पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलं. एक गडी बाद 9 या धावसंख्येवरती. तटस्थ पंच संदीप पाटील यांचा इशारा येतोय शतक समाप्तीचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचलं, एक गडी बाद 9 या धावसंख्येवरती. उतने संघाचा कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी टॉच बॉक्स मध्ये यायचंय आपण. विनंती असेल त्याला बेलवड संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे 12 चेंडू 14 धावा. येणारे 12 चेंडू 14 धावा. विनंती असेल बेलवड संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शिरगाव संघाचा कर्णधार आणि दुपारवाडा संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचंय आपण, किंवा एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल दोन्ही संघांचा. गोलंदाज येतोय रणजित खरपडे, रुपेश लोखंडे. 12 चेंडू 14 धावा. सलामीचा चेंडू रणजित खरपडे. दुसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू असेल. जुना जाणता गोलंदाज दिसतोय बेलवड संघाकडनं, रणजित टू गणेश, सॉरी रुपेश. रुपेश लोखंडे टू रणजित खरपडे. 12 चेंडू 14 धावा. विनंती असेल पंचांना, पंच गती त्या सामन्याला.
वेळेस पहिल्या चेंडूची हाताळणी झाली. पंचांचा इशारा येईल वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. धावफलक एक पुढे लोटलं जाईल ते 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल रणजित. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. निर्धावनात सांगता येईल चेंडूची. यावेळेस येणारे 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल. यापुढे होणारा सामना शिरगाव विपक्ष दुपारीपडा. सामना 4 षटकांचा रेलची देखील नोंद घ्यायची विनंती असेल. निलेश दादा निमसे यांना आपण सामन्याचं टॉच करून घ्यायचंय. यावेळेस मोठा फटका. रुपेश लोखंडे तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ पंच एकच धाव घेतली ना. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. अप्रतिम प्रयत्न होते बेलवड संघाकडनं. संघाच्या 5 धावा खर्च केल्या जातात, वाचवल्या जातात. एकच धाव दिली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सरकलं ते 11 या धावसंख्येवरती. येणारे 10 चेंडू 12 धावा. पुनर्श एकदा गोलंदाज सज्ज होईल रणजित खरपडे टू गणेश गायकवाड. या पुढील सामन्याचा टॉच होतोय शिरगाव विपक्ष दुपारीपाडा. यावेळेस पुनर्श एकदा सुरेख चेंडूची हाताळणी झाली. निर्धावनात सांगता होते. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय बेलवड संघाकडनं. जुना जाणता गोलंदाज दिसतोय रणजित खरपडे. पुनर्श एकदा रणजित खरपडे सज्ज होतील. यावेळेस चुकी झाली ती मयूर गोयर्लेकडनं आणि त्यावर 1 धाव घेतली जाईल. धाव फलक 1 ने पुढे लोटलं जाईल पुन्हा एकदा. 12 या धावसंख्येवरती. येणारे 8 चेंडू 11 धावा. येणारे 8 चेंडू 11 धावा. पुढे एकदा रणजित खरपडे सज्ज होतील. रणजित टू रुपेश. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली रणजित खरपडे यांच्याकडनं. पार्ट जड होताना दिसतोय दोन्ही संघांकडनं. यावेळेस 7 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातील रणजित खरपडे टू रुपेश लोखंडे. पुनर्श एकदा सुरेख चेंडूची हाताळणी झाली. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. त्यावर 1 धाव खर्च होईल. विनंती असेल खेळाडूंना कुठल्याही प्रकारचे हातवारी करायचे नाही आपण पंचांना. धावफलक 1 न पुढे लोटलं जाईल ते 13 या धावसंख्येवरती. यावेळेस येणारे 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल विजयासाठी विपुल 11 वाडा संघाला. 7 चेंडू 10 धावा. 23 22 त्यांचं झालं. 23 करायचे. येणारे 7 चेंडू 10 धावा. यावेळेस गती कमी केली जाते. चेंडू मागची तटस्थ पंच संदीप पाटील यांचा इशारा येईल शतक समाप्तीचा. यावेळेस येणारे 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ते विपुल 11 वाडा संघाला. 6 चेंडू 10 धावा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली ती बेलवड संघाकडनं रणजित खरपडे यांच्या रूपानं. चला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे 6 चेंडू 10 धावा.
6 चेंडू 10 धावा. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. सुनील खरपडे. विनंती असेल पंचांना थोडी गती द्यायची आपण सामन्याला. यापुढे होणारा सामना दुपारी पाडा विपक्ष शिरगाव. विनंती असेल दोन्ही संघांना आपण खेळाडू कक्षाजवळ जाऊन थांबायचे. येणारे 6 चेंडू 10 धावा. पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे. गोलंदाज सज्ज होतोय सुनील खरपडे टू गणेश गायकवाड. 6 चेंडू 10 धावा. यावेळेस सुरेख चेंडू हलक्याने चेंडू खेळून काढला जातोय. त्यावर एक धाव घेतली जाईल आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. धावफलक जाऊन पोचलंय 14 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 14. यावेळेस येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. चला गती द्यायची सामन्याला. विनंती असेल बेलवड संघ. यावेळेस मोठा फटका. खेळाडू कक्षाला सलामी दिली जाते. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार. वरती नक्कीच येणारे 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल विजयासाठी विपुल 11 वाडा संघाला. 4 चेंडू 3 धावा. सुनील खरपडे रुपेश लोखंडे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी झाली. एक धाव पळून पूर्ण होते. थोडीशी मिसफिल्ड. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यस पंचांकडे अपील मागितली आणि दुसऱ्या धाव घेताना गडी बाद होईल रुपेश लोखंडे. धावफलक 1 ने पुढे सरकेल 21 या धावसंख्येवरती. दुसरा झटका बसला वाडा संघाला तो रुपेश लोखंडे याच्या रूपानं. दर्पण येतोय. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग राहील याची नोंद घ्यायची आहे. येणारे 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज आलाय दर्पण. चला थोडी गती द्यायची सामन्याला. विनंती असेल पंचांना. येणारे 3 चेंडू 2 धावा. सुनील खरपडे टू दर्पण. दर्पण फोडसे. येणारे 3 चेंडू 2 धावा. सुनील खरपडे टू दर्पण फोडसे. सुरेख चेंडू हलक्याने चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येईल त्यावर दुसरी धावण्याचा प्रयत्न. चुकी केली जाईल ती विपुल 11 वाडा संघाकडनं. दर्पणाला देखील तंबूत परतावं लागेल.
2 चेंडू 1 धाव. पंच गती त्या सामन्याला. यापुढे देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 2 चेंडू 1 धाव. सुनील खरपडे आणि गणेश गायकवाड. यावेळेस सुरेख चेंडू हलक्यात खेळून काढला जातोय. पंचांकडे अपील मागितली जाईल. यशस्वीरित्या 1 धाव पळून पूर्ण होते. या ठिकाणी विपुल 11 वाडा संघ विजयी होतोय. नक्कीच यानंतर विनंती असेल साथी समालोचक सन्माननीय निखिल वाकळे सर यापुढील सामन्याचं समालोचन करतील.